असतील, महात्म्य असतील, सामान्य माणसं असतील, परंतु भगवंताकडे जात असताना अखंड मुखामध्ये नामस्मरण पाहिजे. म्हणून नामस्मरण घडो, संत समागमामध्ये नामस्मरण घडो किंवा संत समागम घडो, नामस्मरण घडो. वावगाची भ्रम नको देवा. भ्रम म्हणजे काय? जे आहे असं आपल्याला वाटतं ते नाही म्हणजे भ्रम. सरळ व्याख्या आहे. हा देह मी आहे असं वाटणं म्हणजे याच्यापेक्षा दुसरा भ्रम नाही. ज्ञानोबा सांगतात, भ्रमधरीसी या देहाचा विठ्ठल म्हणे कारे वाचा, पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. या देहाचा भ्रम तू धरू नकोस. परिमळ गेली ओस आयुष्या शेवटी देह धरीसा. जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंतच त्या फुलाला महत्व आहे. तद्वत जोपर्यंत या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंतच या शरीराला महत्व आहे. एकदा प्राण निघून गेला तर त्याचं महत्व शिल्लक राहत नाही. ज्याप्रमाणे फुलातला सुगंध निघून गेल्यानंतर ते भगवंताला वाहण्याच्या पात्रतेचं राहत नाही. म्हणजे आपल्या मुखातून नामस्मरण यावं याच्यासाठी संत महात्मे आपल्याला वारंवार मार्गदर्शन करतात. नाथ महाराज आपल्याला सांगतात, वावगाची भ्रम नको देवा. या देहाला मी समजण्याच्या पेक्षा दुसरा कुठला भ्रम नाही. जे आहे असं वाटतं ते नसणं म्हणजे भ्रम आहे. देह म्हणजे मी आहे असं आपल्याला वाटतं, याच्यापेक्षा दुसरा कुठला भ्रम नाही. बरं का, काही लोक असतात त्यांना असं वाटतं की आपण फार मोठे आहोत असं दाखवावं. बरं का, ते लोकांना भ्रमात टाकण्याच्या भानगडीत पडतात आणि स्वतःच भ्रमामध्ये पडून जातात. काय खूप लोक आहेत बरं का. काही लोक पदव्या लावतात, अधिकार नसतो पण पदव्या लावून मोकळ्या होतात. काय 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 पदव्या लावतील सांगतात. अध्यात्मातले ते मी बोलत नाही. आता व्यवहारामध्ये सुद्धा पदव्या लावू लागलेत लोक, कारण नसताना. जे 10 नापास झाले ते सुद्धा मोठ्या मोठ्या पदव्या लावून मोकळे होतात. ते लोकांना भ्रमात पाडत असतील असं वाटतंय पण ते स्वतः भ्रमात आहेत हे त्यांनी लक्षात जाऊ द्या. एक माणूस प्रवासाला निघाला, रेल्वेनं, जुना काळ होता. बोगीमध्ये एकटाच, भरपूर शिकलेला, अनेक 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 त्यांनी एम ए केलं अनेक विषयावरती, आणि खरा डॉक्टर बरं का, खरा डॉक्टर म्हणजे PhD करून मिळवलेली डॉक्टर की बरं का. त्याला असं वाटायचं की काय असतं, एखाद्या माणसाकडे जर दाखवण्यासारखं काहीच नसलं तर तो अशा काही गोष्टी निर्माण करतो की हे बघा माझ्याकडे. पण हा तसा नव्हता. उच्च शिक्षित, भरपूर शिकलेला, अनेक अनेक विषयांवरती त्याने अध्ययन केलेलं, अनेक PhD प्राप्त केलेलं. या लोकांचा याची गंमत अशी असते की मी किती विद्वान आहे हे सांगण्यामध्ये त्यांना फार रस असतो. किंवा माझं कसं, जसं काही आपले सैनिक असतात बघा, रिटायर झालेले, त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारायला बसले की ते बरोबर त्यांच्या आठवणी काढतात. एकदा 1947ला असं झालं, मग मी असं केलं तसं केलं, तसं या लोकांचं असतं. विद्वत्ता आहे तर मी किती विद्वान आहे दाखवण्याची काही. आता हा बोगीतनं निघाला, लांबचा प्रवास होता, बोगीत कोणीच नाही. याला प्रश्नभर, त्या काळामध्ये गोष्टी अशा काही नव्हत्या, मोबाईल खेळत बसणं काहीच नाही. काय करावं म्हणलं, आपली विद्वत्ता कोणासमोर दाखव. एक स्टेशन आलं आणि त्या स्टेशनमध्ये एक आपला वारकरी बसला. वारकरी येऊन बसल्याच्या नंतर ट्रेन पुढे निघाली. आता मात्र एक 10-12 तास काही ट्रेन थांबणार नव्हती. याची झोप वगैरे सगळे झालेली. याला कंटाळ येऊ लागला. तो म्हणला नमस्कार, म्हणला वारकऱ्याला, म्हणला रामकृष्ण काय, कुठं निघालात? ट्रेन जिथं थांबेल तिथं उतरायचं म्हणला. तुटक उत्तर देऊ लागला. त्याला त्या या साहेबाशी, या पंडिताशी बोलण्यात काही स्वारस्य नव्हतं. नामस्मरण चालू होतं. त्यांनी सांगितलं असं काय, या जरा इकडे बसा, गप्पा मारू म्हणले आपण. नाही म्हटले, गप्पा वगैरे आम्हाला काही चालत नाही. आम्हाला नाथ महाराजांनी सांगितलंय हरी बोला नाही तरी अबोला व्यर्थ गलबला नका. नाथ महाराजांनी सांगितलं, त्याच्या बाहेर आम्ही जात नाही. उगाच काय चाललंय कसं चाललंय गप्पात मला काही रस नाही. आता हा विचार करू लागला, मी किती विद्वान आहे याला कसं दाखवू. त्यांनी सांगितलं अहो या जरा गप्प, अजिबात नाही. बरं, मग त्याने एक प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला. म्हटलं एक काम करा, आपण काय करू, एकमेकांना पुढे घालू.
आता लांबचा प्रवास आहे, असाच आपल्याला गप्पा मारत काढावं लागणार आहे. नंतर कंटाळवाणा प्रवास होईल. मी तुम्हाला काही कोडं घालेन, तुम्हाला उत्तर देताना यायला मला 100 रुपये द्यायचे. तुम्ही मला कोडं घाला, मला उत्तर देताना यायला मी तुम्हाला 100 रुपये देईन. आता तो वारकरी होता, त्यांनी सांगितलं बघा म्हणले सर तुमचा प्रस्ताव काही वाईट नाही, पण त्याच्यात थोडासा बदल करा. म्हणजे काय? त्यांनी सांगितलं मी तुम्हाला कोडं विचारेन, तुम्हाला उत्तर देताना याला 100 रुपये द्यायचे, बरोबर. तुम्ही मला कोडं घाला, मला जर उत्तर देताना याला 5 रुपये देईल म्हटला, मान्य असेल तर बरं, नाही तर रामकृष्ण हरी. आता हा विचार करू लागला, हा सामान्य माणूस आपल्याला असा काय प्रश्न विचारणार आहे, काय कोडं घालणार आहे, याचं उत्तर मला देता येणार नाही आणि मी त्याला विचारलेल्या कोड्याचं उत्तर देता येणार नाही नक्की. तेवढा 5 रुपये का होईना फुकटात चहा निघून जाईल म्हटलं. काय ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही, मान्य आहे, ठीक आहे. सुरू झालं. आता त्या भरपूर पदव्या घेणाऱ्याने सांगितलं म्हणजे चला घाला कोडं. त्या शेतकऱ्याने सांगितलं मी घालू का तुम्ही घालताय? नाही घाला घाला. त्याला वाटलं हे काय, लगेच उत्तर देऊन टाक. त्याने सांगितलं असा कुठला पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो आणि आकाशात गेल्यावर 5 पायांचा होतो. आता तुम्हाला तसा प्रश्न पडला की कोणता, त्याला पडणं साहजिक होतं, कारण त्यालाच विचारला होता. आपण विनाकारण परेशान होऊ लागलो नाही का. त्याला प्रश्न विचारला असा कोणता पक्षी आहे जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो आणि आकाशात गेल्यावर 5 पायांचा. हा डोकं खाजून विचार करू लागला ना. कुठल्या पक्षीशास्त्रामध्ये मी असा पक्षी ऐकला वाचला ना, एन्सायक्लोपीडियामध्ये न, डिस्कवरीमध्ये न, ज्ञानकोशामध्ये ना, माझ्या कॉलेजमध्ये, अख्ख्या आयुष्यात मी असा पक्षी ऐकला नाही की जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा, आकाशात गेल्यावर 5 पायांचा. तुमच्या मनात काही येत असेल तर ते त्याचं उत्तर मी आत्ताच सांगून टाकतो बरं का. 1 तास घालवला त्याने विचार करण्यात, पण त्याला काही उत्तर देता आलं नाही. त्यांनी सांगितलं शेतकरी दादा आपल्याला काही येत नाही म्हणले याचं उत्तर. हा 100 रुपये काढा म्हटलं. पहिले 100 रुपये काढले, हातामध्ये दिले. आता त्या पंडितांनी सांगितलं आता मी कोडं घालणं. हा विचारा काय. पंडितांनी कोडं घातलं असा कोणता पक्षी आहे की जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो आणि आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. जे कोडं त्या वारकऱ्यांनी या पंडिताला घातलं, आता या पंडितांनी तेच कोडं त्या शेतकऱ्याला घातलं. असा कोणता पक्षी आहे जो जमिनीवर असताना 2 पायांचा असतो, उडताना 3 पायांचा होतो आणि आकाशात गेल्यानंतर 5 पायांचा होतो. खिशात हात घातले, 5 रुपये काढले, हातावर ठेवले, म्हणले मलाही माहित नाही. 95 रुपयाचं नुकसान म्हणजे पंडित. मी ज्ञानी हा भ्रम आहे आणि काहीही माहिती नसताना 95 रुपयाचा फायदा ही व्यावहारिक हुशारी आहे. मी खूप हुशार आहे, मी खूप ज्ञानी आहे, या भ्रमामध्ये माणसाने कधी पडायचं नसतं. कोण आपल्याला कधी मात देऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून भ्रमामध्ये, कुठल्याच भ्रमामध्ये माणसाने राहायचं नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये माणसाने भ्रमामध्ये राहणं ठरवलं की त्याचं नुकसान ठरलेलं आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं की मला या इतरत्र कोणत्याही भ्रमामध्ये थांबण्याचं काही कारण नाही. नाथ महाराज सांगतायत नामस्मरण घडो संत समागम, वावगाची भ्रम नको देवा, पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नियम सिद्धी नाही. माझ्या पायानं काय करायचं, तीर्थयात्रा करायची. आता तीर्थयात्रेला जाणारी मंडळी असतात बरं का. काही वारकरी संप्रदायातली मंडळी हल्ली लोकांना ते काय टूर्स अँड ट्रॅव्हल्सने घेऊन जातात, काही पैसे घेतात, ठीक आहे, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे, काही वाईट आहे असं मला म्हणायचं. तीर्थयात्रा असं जर का मथळ्याखाली हे सगळं चालत असेल तर तीर्थयात्रा म्हणजे फक्त तीर्थयात्राच घडली पाहिजे. पण घडते का तीर्थयात्रा? येताना ताजमहल, बीबी का मकबरा, 4 मिनार, मग तीर्थयात्रा घडली का? तीर्थयात्रा अशी घडत नसती. बरं ठीक आहे, तुम्ही तिथं जाल, तुम्ही देवाच्या ठिकाणी गेल्यानंतर तरी शांत बसता का? नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही आता महाकालला गेलो,
महाकालला गेल्यानंतर दर्शन होतं. आता काही विशेष सोय काही असते काही लोकांची, आमची विशेष सोय तिथे होती. त्यातही बरेच लोक होती. पुढे पुढे जाऊ लागले. हातामध्ये देवाचं सामान वगैरे पूजेचं घेतलेले. एका स्त्रीला कोणाचा तरी धक्का लागला. त्या बाईकडे बघितल्यानंतर असं कोणाला वाटणार नाही की एवढ्या घाण शिव्या दिली, एवढ्या घाण शिव्या तिने मंदिरात दिल्या लोकांना. म्हणजे काय, आपण काय करतोय, आपण कुठे गेलोय, आपण काय केलं पाहिजे याचा विचारच नाही माणसाला शिल्लक. नाथ महाराजांना हे आधीच माहिती होतं. त्यांना प्रश्न केला, काय तुवा केले जाऊन या तीर्था, विषया सर्वथा बोललासी, मनीची ती पापे नाही धुविली, वृत्ती हे लाविली संसारीच. जर तिथे जाऊनही तुला संसार करायचा होता तर इथंच राहणं बरं होतं. म्हणजे तीर्थयात्रे जाती उदंड, त्याचे पाठीमागे तोंड. नाथ महाराज म्हणतात तीर्थयात्रेला जायचं आणि पाठीमागे तोंड म्हणजे संसारामध्ये जर आसक्त व्हायचं असेल तर तीर्थयात्रेला जाण्यात काही अर्थ नाही. नाहीतर मग फिरायला गेलो, पर्यटनाला गेलो असं म्हणा, तीर्थयात्रा म्हणू नका. नाथ महाराजांना अपेक्षित तीर्थयात्रा काय, किंवा तुकोबारायांनी आम्हाला काय सांगितलंय, तीर्थयात्रेला कधी जावं, जोवरी सकल सिद्ध आहे, आत चालावं या पाय, तोवरी तू आपले सोयीत पाय, तीर्थयात्रेला ये चुकू नको. जोपर्यंत आपले हात पाय सक्षम आहेत तोपर्यंत तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. म्हातारं झाल्यानंतर पायऱ्यात चढता येत नाहीत, काही उपयोग नाही. लोकांना असं वाटतं म्हातारपणी भक्ती करायची असते. नाथ महाराज म्हणतात म्हातारपणी भक्ती करू, आयुष्य काय तुझं आज्ञाधारू, तू म्हातारा होशील आणि मग परमार्थाला लागशील. कशावरून, त्याच्या आतच भगवंताचं जर का बोलावून आलं तर. म्हणजे जेव्हा आपल्याला कळतं की आपण परमार्थ केला पाहिजे तेव्हापासून सुरू केला पाहिजे. लोक विचारतात परमार्थाचं काय वय, काय काय आता सोशल मीडियामध्ये आपण शंकराचार्यांना विचारलं, शंकराचार्यांना आपण प्रश्न विचारतो काय परमार्थाचं काय वय. या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. या अत्यंत सामान्य गोष्टी आहेत, त्या प्रत्येकाला कळायला पाहिजेत. जेव्हा मला असं वाटतं की मी परमार्थामध्ये प्रवेश करावा, किंवा माझ्या दृष्टीनं ज्या काही क्रिया परमार्थिक आहेत त्या मी कराव्या, ज्या क्षणाला वाटेल त्या क्षणापासून त्या सुरू केल्या पाहिजे. कोणाला विचारण्याची गरज नाहीये. अर्थात आपल्या या वागण्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. नाहीतर मला वैराग्य निर्माण झालं आणि सोडून दिलं बायकोला गेला निघून, उपयोग नाही आहे. नाथ महाराज म्हणतात रागानं वनामध्ये निघून गेला आणि वनामध्ये वनिता चिंतू लागला, उपयोग काय त्या वनामध्ये जाण्याचा. त्यापेक्षा शांतता ठेवा, जे चालू आहे ते चालू ठेवा. म्हणजे संत महात्म्याने प्रत्येक दृष्टीने आपल्याला मार्गदर्शन केलं. आपण त्यांच्या ग्रंथांपर्यंत पोहोचत नाहीत, आपण त्यांच्या अभंगांपर्यंत पोहोचत नाहीत. आणि म्हणून जे काही कीर्तनकार आम्हाला सांगतात, आम्हाला वाटतं फक्त तेच संत सांगतात. संतांनी सगळं आपल्याला सांगून ठेवलंय, जीवनाचं तत्वज्ञान सांगून ठेवलेलं आहे. म्हणून नाथ महाराजांनी सांगितलं पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी, हा नित्यने माझा पूर्ण कर. आणि मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ दे. नाथ महाराज म्हणतात देवा मला काही नको 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 बरं का, काहीच नको बरं का. हे कधी होतं, जेव्हा आपल्याला पाहिजे तेवढं मिळालं आणि तृप्तीचा अनुभव आला तेव्हा आपण नको नको म्हणतो. पंक्तीमध्ये घ्या लाडू घ्या, नाही नाही बस. ज्याला खायचा असतो तो हात अलीकडे घेऊन बस म्हणतो, हे लक्षात घ्या बायकांनी बरं का. एखादा माणूस जर म्हणत असेल की नको नको आणि हात अलीकडे घेत असेल तर त्याला पाहिजे असतं, फक्त नाही म्हणायचं असतं, कारण बाजूच्याने नाही म्हटलेलं असतं. लक्षात ठेवा, कारण कीर्तनामध्ये अशाही टिप्स कधी कधी द्याव्या लागतात. म्हणजे काय, म्हणजे काय, नको नको केव्हा होतं, जेव्हा अकंठ झालेलं असतं. बस 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 बस, अजिबात नको, बिलकुल नको, ही अवस्था आहे. भगवंत देतानाच एवढं देतो की पुन्हा अजून काही मागण्याची गरज उरत नाही. म्हणून अनेक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा तोड दे. तुझी सेवा आम्हाला घडावी एवढंच आम्हाला तू दे. यथामती अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. विठोबा Hare
आसनी पडून दी नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रमणपदेवा. आपल्याला सुरुवातीला सांगितलं संत महात्मेकार सरळ बोलत असतात. आपण त्यांच्या लिखाणाला जास्त अवघड करून सांगतो म्हणून आपण तिथपासून दूर राहतो. संतांचं वाङ्मय हे शब्दापुढे अर्थ धावे असं असतं. जसे शब्द आपण उच्चारले त्याचा अर्थ आपल्याला कळतो. कधी कधी वेदांताचा विषय आल्याच्या नंतर मात्र आपल्याला असं वाटतं की आपल्याला कळत नाही, पण ज्याला वेदांताची सामान्य माहिती आहे ते सुद्धा सामान्यपणे संतांच्या वाङ्मयाचा अर्थ काढू शकतात. परंतु ज्याला आपण इंग्रजीमध्ये डिपेंडन्सी म्हणतो, तर आपण हे अवलंबून राहिलेलो आहोत कीर्तनकारावरती. हे कीर्तनकार सांगेल तेवढंच खरं, ही गोष्ट चुकीची आहे. कारण हल्लीच्या कीर्तनामध्ये कीर्तनकार हे संतांना अपेक्षित आहेत ते सांगत असतील, त्यांच्या प्रमाणासह सांगत असतील अशी आता शक्यता राहिलेली नाही. त्यामुळे ज्या गोष्टींच्या बाबतीमध्ये हे संतांचं वक्तव्य असू शकत नाही, जे की कीर्तनकारांनी म्हटलेलं आहे असं जर आपल्याला वाटलं तर कीर्तनामध्ये उभं राहू नका, पण नंतर तरी कीर्तनकारांना भेटा आणि त्यांना विचारा की तुम्ही ही गोष्ट म्हणजे दृष्टांत नाही, कारण दृष्टांत हा सिद्धांताच्या पुष्टीसाठी असतो. तुम्ही हे जे वाक्य आहे ते कोणत्या आधारावरती बोललेलं आहे, ते शास्त्राला अनुसरून नाही आहे असं आम्हाला वाटत आहे. जर माझं चुकत असेल तर मला समजून सांगा. ही भूमिका असली पाहिजे. परंतु कधी कधी असं म्हटलं तर लोक काय विचारतील काय सांगता येत नाही. मी एका कीर्तनात असं बोललो, एक आजोबा आले, त्यांचंच काहीतरी विचारू लागले. मी म्हटलं हो माझ्या बोलण्याशी जर त्याचा काही संबंध असेल तर तुम्ही बोला. नाही म्हणे आमचे गुरु असे सांगायचे आणि तुम्ही असं म्हटलं. त्यांना म्हटलं तुमचे गुरु काय सांगायचे हे आम्हाला माहिती नाही, शास्त्र काय सांगतं, संत काय सांगतात हे आम्हाला माहिती आहे. तुमचे गुरु जर का शास्त्राप्रमाणे वागत असतील आणि माझ्या बोलण्यात आणि त्यांच्या बोलण्यात तफावत असेल तर मी दोषी आहे. शास्त्र जर तुमचे संत सद्गुरू मानत नसतील आणि त्यांनी एखादा विषय मांडला तर तो आमच्या सद्गुरूंनी मांडला, जमत नाही. त्यामुळे प्रश्न विचारताना सुद्धा ज्याला इंग्रजीमध्ये लॉजिकल आपण म्हणतो तसे विचारले पाहिजेत. त्यामुळे जेणेकरून आपल्याला संतांच्या वाङ्मयाचं जवळून परिशीलन होईल आणि आपली सुद्धा बुद्धीची कसरत त्या निमित्तानं होईल की आपल्याला संत काय सांगतात हे कळेल. कारण प्रेमाविण भजन, नाकाविण मोती, अर्थाविण पोथी वाचून काय नाथ महाराज सांगतात. त्यामुळे आपण वाचन जर करत असू तर ते वाचन करत असताना भले बरं का, याला मात्र ज्ञानेश्वरी अपवाद हे कायम लक्षात ठेवा बरं का. ज्ञानेश्वरी हा एकमात्र ग्रंथ असा आहे की तो याला अपवाद आहे. कारण नाथ महाराज सांगतात भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी. तुम्हाला अर्थ कळो नाही तर न कळो, भाव धरोनिया वाचा. त्यामुळे अशा पद्धतीनं संतांचे अभंग आपण डोळ्या खालून घातले पाहिजे, जेणेकरून आपल्याला संतांना काय सांगायचं किमान त्या एका पायरीपर्यंत तरी आपण पोहोचू शकू. असो आपली वेळ संपलेली आहे. नाथ महाराजांच्या मागणी प्रभंगामध्ये आपल्याला नाथ महाराजांनी भगवंताला काय मागितलं याचं आपण यथामती यथाशक्ती चिंतन केलेलं आहे. आपल्यालाही देव जर का प्रसन्न झाला तर व्यावहारिक गोष्टी काही मागू नका. कारण मला जे प्रिय आहे ते जर मी मागू लागलो तर कदाचित मला प्रिय असणाऱ्या गोष्टीनं माझं कल्याण होईल की नाही मला माहिती नाही. म्हणून मला जे प्रेयस्कर आहे ते मागण्यापेक्षा मला जे श्रेयस्कर आहे, माझ्या जे कल्याणाचं आहे ते मी देवाकडे मागावं, जेणेकरून माझ्या जीवनाचं कल्याण होईल. आणि त्यामुळे देवाकडे मागत असताना खरं तर काहीच मागायचं नसतं. न सांगता संतांना देवाला न सांगता कळत असतं की आपल्याला काय पाहिजे. म्हणून खरं तर मागायची गरज नाही, परंतु आपल्याला जर का मानसिक शांतता हवी असेल तर आपलं मन मोकळं कुठं करावं असं वाटत असेल तर आपण देवाजवळ संतांजवळ करत असतो. आणि म्हणून त्यांच्याकडे मागत असताना देव हे दे ते दे ते दे मागण्याची गरज नाही, कृपा करा बस, याच्याशिवाय दुसरं काहीही मागण्याची गरज नाही. अशा पद्धतीचा विचार या अखंड हरिनाम सप्ताह विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणामध्ये सुंदर पद्धतीने आपल्या ओवे गावामध्ये सुरू आहे. आणि श्री मोहनजी म्हात्रे आणि त्यांचा परिवार मोठ्या श्रद्धेनं हा कार्यक्रम या ठिकाणी करतोय. आणि एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे या न्यायाप्रमाणे त्यांचा संकल्प, त्यांच्या घराण्यात आलेली गोष्ट, त्यांचे आजोबा त्यांचे वडील या लोकांनी ही परंपरा चालू ठेवली आणि तीच परंपरा त्यांच्याकडे आली आहे. पुढची पिढी ते परंपरा चालवण्यासाठी सज्ज आहेत. हे बघून मनस्वी आनंद झाला. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. झालेली सेवा शांती ब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जन वृत्तांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. एक वार संतांचं सर्वांनी भजन करा. भानुदास
Jai Ram, Jai Ram, Jai Ram, Jai Ram.